अशीच ही नाथांची कथा बोलतात ना थोडक्यात नवनाथ भक्तिसारमध्ये मांडलेली आहे, पण त्याचा अनुभव पण तेवढाच येतो बरं का नवनाथ भक्तिसारचा. कारण की नाथांच्याच उपदेशाने हा नवनाथ भक्तिसार ग्रंथ रचलेला आहे सुंदीसुतांनी. आणि तिथून पुढे तुम्ही आम्ही हे नवनाथ भक्तिसार हे पारायण करतो आणि काय अनुभूती घेतो, आपली इडापिडा धुवून काढतो. आपल्या घरामध्ये भूत पिशाच जे असेल ते निघून जातं नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण केल्याने. ते पण नियमामध्ये बरं का, नियम पाळून, कडक नियम. एखादा संन्यासी राहतो असं 9 दिवस कडक नियम पाळायचे. एक टाइम अन्न ग्रहण करायचं, ते पण भाजी भाकर कुठल्याही कांदा लसूण न टाकता, कुठलेही पंचपक्वान्न न खाता दिवसभर उपवास करायचा. थोडासा घसा ओला करण्याचा, एक घोट पाणी प्यायचा, संध्याकाळी उपवास अर्ध्या भाकरीवरती सोडायचा, परत जैसे दिवस असे 9 दिवस नियम पाळायचे. तरच नवनाथांचे अनुभव येतात, अन्यथा येत नाही. खाऊन पिऊन कधीच अनुभव येत नाही. कारण त्यांनी पण 12,000 वर्ष तप केलेले आहे आणि आम्हाला 2 तास पण नीट बसता येत नाही, तरी रडतो. एवढंच असतं ते. तेवढं केलं तर मग एवढं मिळतं, नाही तर मग एवढंच ज्ञान मिळत बसा. मग त्याच्यासाठी नाथांची सेवा सर्वात श्रेष्ठ मानली गेलेली. ज्यावेळेस सगळे देव थकतात ना, तेव्हा नाथ उभे राहतात. काय राहतात? म्हणून नाथांची सेवा दिली जाते. ज्यावेळेस घरातून भूत पिशाच बाधा जात नाही, अनेक मांत्रिक तांत्रिक बाबा बुवा आई भगत सगळे बघून झाले आणि नाही जरी तुमची बाधा थांबली तर नवनाथ भक्तिसार मध्ये 5 पारायण रात्री 12 नंतर जर केले, त्या घरातली भूत बाधा अखंडित नष्ट होऊन जाते. अनुभव घ्या. अनुभव घेतल्याशिवाय तर कळणार नाही तुम्हाला. तर जोपर्यंत अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही नवनाथ भक्तिसार, नवनाथांची शक्ती काय आहे. असो, आपला विषय तिथपर्यंत नाहीये. आपला स्त्री राज्याचा विषय आहे. आणि त्याप्रमाणे गोरक्षनाथांनी त्या स्त्रियांना श्राप दिला. त्या अजूनही वडवागळीच्या रूपामध्ये आहे. अजूनही हसण्याचा, खिदळण्याचा, गाण्यांचा, नाचण्याचा, घुंगरूंचा, ओरडण्याचा त्या गुफेतनं दुपारच्या वेळेस, रात्रीच्या वेळेस, मध्यंतरच्या वेळेस आवाज येतो बरं का. अजूनही आवाज येतो. माझा विश्वास आहे ना, मी सांगतो ते सत्य आहे बरं का. याच्यात काही गोष्ट नाहीये, हे सत्य आहे. सत्य अजूनही तिथून आवाज येतोय. गोरक्षनाथांनी असं अडकून टाकलंय, सुटणार नाही आता. कारण की त्यांना सटवलं, नग्न रूप दाखवलं त्यांनी अडकून ठेवण्यासाठी. ते योगी आहेत, महायोगी आहेत. अनेक योगी फसले, पण गोरक्ष भगवान त्यांच्यासारखं सामर्थ्यशाली या जगात कुठलाच योगी होऊ शकत नाही. आणि तिथून मच्छिंद्रनाथांना घेऊन गेले, परत लोक कल्याणाचं कार्य सुरू केलं आणि परत नाथ संप्रदाय जैसे ते वैसा उभा केला आणि लोकांची कामं परत सुरू झाली. लोकांना परत अनुभव येऊ लागले आणि अजूनही गुप्त रूपामध्ये नाथांचे अनुभव येतात. आणि ते मच्छिंद्रनाथ ज्यावेळेस गोरक्षनाथ घेऊन चालले, त्यावेळेस मच्छिंद्रनाथांचं सूक्ष्म स्वरूप त्या गुफेपाशी घेऊन गेले आणि तिथं साक्षात मच्छिंद्रनाथ भगवान हे साक्षात ध्यान अवस्थेत बसले. कशात बसलेले? साक्षात ध्यान अवस्थेत बसलेले. आणि जे रूप होतं त्यांच्यात विलीन झालं आणि मच्छिंद्रनाथ भगवान उठले. लगेच गोरक्षनाथ चरणाशी लागले. म्हणजे हे गुरुराया, कसली तुमची माया ही, मला समजलं नाही. अरे बेटा, हे तुला मी नंतर सांगेल काय केलेलं. कारण की त्यावेळेस ते नियतीने म्हणजे आदिशक्तीने लिहून ठेवलेलं हे घडणार होत्या या घटना, म्हणून अशा घडल्या. आणि तिथून पुढे मच्छिंद्रनाथ, मीनानाथ आणि गोरक्ष भगवान हे तीर्थयात्रेला निघाले. मग पुढची कथा आणखी सुंदर आहे, पण ती पुढच्या वेळेस सांगेल. आता पुढे इतकंच. परत एकदा बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरु ब्रह्मा